गडचिरोली जिल्ह्यात 162 कोटीची शासकीय मान्यताला नवीन जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिलेली आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो की गडचिरोली जिल्ह्यातील अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष बाधित जे क्षेत्र आहेत खाणी संदर्भात त्यातील रस्ते, वीज पुरवठा, पाणी पुरवठा अशा अनेक योजनांसाठी जुने जिल्हाधिकारी जे हे आहेत होते त्यांनी 162 कोटी रुपयाची शासकीय मान्यता दिली होती आणि 70% निधी जे आहे ते प्रत्यक्ष बाधित जे क्षेत्र आहे त्यासाठी निधी देण्यात आला होता आणि अप्रत्यक्ष बाधित जे क्षेत्र आहे त्यासाठी 30% निधी जे आहे ते देण्यात आला होता आणि 222 जे गावे आहेत ते विकासाच्या वाटचालीवर आली होती आणि सध्या अनेक रस्ते किंवा अनेक दुर्गम भागातील जे कामे आहेत ते सुरू झाली होती। परंतु नवीन जिल्हाधिकारी जे आहेत अविनाश पांडा यांनी काल सायंकाळी एक पत्र काढून या शासकीय मान्यताला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि ही स्थगिती केंद्र सरकारच्या जे नियम आहेत त्या नियमाला अवलंबून न झाल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली आणि अशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्यातील जे विकास कामे आहेत ते सध्या थांबलेली आहेत आणि 222 गावांना जे आहे याचा फटका कुठे ना कुठे बसलेला आहे आणि सध्या अनेक कंत्राटदार आणि अनेक नागरिकांना याची चिंता लागली आहे कारण की 222 गावांना एक मोठा निधी जे आहे ते 162 कोटी रुपये मिळाला होता, परंतु शासकीय मान्यता जी आहे त्याला स्थगिती दिल्यामुळे कुठे ना कुठे ग्रामपंचायत किंवा दुर्गम भागातील गावांना एक मोठी अडचण निर्माण होत आहे। ही स्थगिती केव्हापर्यंत देण्यात येईल आणि सध्या फेब्रुवारी महिना सुरू आहे, मार्च महिन्यात कामे करणे गरजेचे आहे, परंतु मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत ही स्थगिती तशीच राहिली तर दुर्गम भागातील विकास कामांवर एक मोठा परिणाम होणार आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।